आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी जी प्रथा आहे, परंपरा आहे, या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यपाल महोदयांनी संपूर्ण सभागृहाला एकत्रितपणे उद्देशून अशा पद्धतीचं भाषण करायची एक प्रथा आहे. त्यांचा एक मिनिटाचा मुद्दा पूर्ण करू द्या. चला घ्या, 1 मिनिटात घ्या. मनापासून आभारी आहे, पण आता फार लांबण लावत नाही. मुद्द्याचं 2-3 मुद्दे मांडतो अध्यक्ष महोदय, मध्येच थांबवू नका मला. अध्यक्ष महोदय, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक व्हावं या सभागृहात मी गेली अनेक वर्ष ऐकतोय. तुम्हाला माहिती आहे सरकारनं काय केलं? यांच्या सरकारनं गाजावाजा करत 80 कोटी रुपयाचं अण्णाभाऊ साठे स्मारक उभा करणार. आता अण्णाभाऊंचं घर, अध्यक्ष बोलू द्या, मी वाइंड अप करतोय. अण्णाभाऊंचं घर तिकडे 2 किलोमीटर लांब, आणि ह्यांनी सगळं डीपीआर प्लॅनिंग केलं 2 किलोमीटर लांब. हे काय स्मारक होतं का? या आमच्या सरकारनं त्याला 310 कोटी मंजूर केले, आणि मी मागणी केली की माझ्या घाटकोपरचे लोक घाटकोपरमध्येच राहतील. ते देखील मान्य केलं. येणाऱ्या 2 महिन्याच्या आत अण्णाभाऊ साठे स्मारकाचं भूमिपूजन आमचं सरकार करतंय. इफ देर इज अ वेल, देर इज अ वे. 310 कोटी कमी नाही आहेत, अकाउंटला पण आले. अध्यक्ष महोदय, माझी एकच विनंती आहे शासनाला. केंद्र शासनाचं धोरण आहे की प्रत्येक जिल्ह्यात एक हॉस्पिटल करा आणि मेडिकल कॉलेज करा, आणि प्रत्येक जिल्ह्यात एक कॅन्सरचं हॉस्पिटल करा. माझ्या पार्क साईडमध्ये 27 लाख मीटर विक्रोळी पार्क साईडला 30 बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट होतंय. त्याच्यामध्ये 15 बिल्डिंग तोडल्यात. बाकीच्या बिल्डिंग ज्या आहेत त्या ठिकाणी जवळपास 20 लाख स्क्वेअर फीट उरते जागा. माझं एकच म्हणणं आहे, माझ्या भारतातले सगळे टुरिस्ट माझ्या त्या घाटकोपरमध्ये येतील, असं काहीतरी भव्य दिव्य त्या पार्कसाईडची किंमत वाढेल अशी वास्तू सरकारनं त्या ठिकाणी तयार करावी, आणि त्याच्या बाजूला एक कॅन्सरचं हॉस्पिटल तयार करावं. आणि माझ्या प्रयत्नातून या सरकारच्या माध्यमातून राजावाडी, सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक बाब आपल्या आणि संपूर्ण सभागृहाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की ज्या वेळेला या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली त्यावेळेला त्या ठिकाणी असलेले पीठासीन अधिकारी, त्या पीठासीन अधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं की अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणारा जो प्रस्तावक आहे तो 15 मिनिटं भाषण करेल. त्या प्रस्तावाला पाठिंबा देणारे सन्मान्य सदस्य आहेत ते 10-10 मिनिटं भाषण करतील. हे रेकॉर्ड आहे, अनुमोदन रेकॉर्ड आहे. मी सभागृहाच्या आपल्या निदर्शनाला देऊ इच्छितो, आपणही आपलं रेकॉर्ड तपासून बघा. 2:16 प्रस्तावकांना आपल्या भाषणाला सुरुवात केली, आणि शेवटचे वक्ते राम कदम हे 3:28 खाली बसलेले आहेत. 28 मिनिटं आणि 30 सेकंदांनी. माझं गणित कच्चं आहे. ही 25 मिनिटं झाली की किती तास झाले, आणि त्याप्रमाणे आपण मला बोलायला द्या. एक दुसरं, आपण मला हमी दिलेली आहात अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला सन्मान्य सदस्य राम कदम यांनी काही आक्षेपार्ह विधान केली त्यावेळेला मी आपल्याला आपला ऑर्डर ऑफ डे, पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला. ऑर्डर ऑफ डे नाही, पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला होता. आपण मला पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करण्याची संधी दिली. त्याच वेळेला मी आपल्याकडून हमी घेतली की ज्या वेळेला मी भाषण करेन त्यावेळेला आपण मला पूर्णपणे संरक्षण द्याल. यांचं भाषण जसं आम्ही ऐकलं तसं आमचं देखील भाषण ऐकलं जावं. आणि तिसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आपण खूप महाराष्ट्राचे गुणगान गातो, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं कौतुक अख्ख्या देशामध्ये होतं म्हणून सांगतो, आणि ते सांगण्यासारखंच कौतुक आहे. त्याचे अनेक रेफरन्स आहेत. आपण जितके वेळ सभागृहात, कदाचित एखादी टर्म माझी जास्त असेल पण तितके वेळ तुम्ही सुद्धा आहात. अध्यक्ष महोदय, आपल्यासारखा सिनियर माणूस सभागृहामध्ये जेव्हा चेअरवर बसतो आणि माझ्यासारखा माणूस घसा फोडून सांगतोय की अध्यक्ष महोदय मला पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करायला द्या. पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करायला दिल्यानंतर तो स्वीकारायचा की फेटाळायचा हा आपला अधिकार आहे. काय करावं काय विरोधी पक्षानं? विरोधी पक्ष संख्येनं कमी आहे. जर आम्ही लोकशाही मानणार असू
तर शेवटी संख्येनं कमी की जास्त याचा विचार न करता लोकशाहीचं संवर्धन म्हणून, लोकशाहीची शान म्हणून आणि लोकशाहीचा अधिकार म्हणून आम्हाला आमचे विषय मांडायला दिले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचं वारंवार नाव घेतलं, वारंवार वाटेल ते आरोप केले. काय करावं, काय मी तुमच्यासमोर डोकं फोडावं? मी सांगत होतो पॉइंट ऑफ ऑर्डर. सभागृहामध्ये माजी अध्यक्ष इथं दिलीपराव वळसे पाटील बसलेत, आज तुमच्या सरकारच्या बाजूला असतील, पण संसदीय कार्याची बूज म्हणून त्यांनी कबूल केलं पाहिजे खरं की खोटं. ज्या माणसाला, ज्या सदस्याला, ज्या व्यक्तीला, ज्या प्रतिष्ठित व्यक्तीला या सभागृहामध्ये येऊन आपल्यावर झालेल्या आरोपाचा खुलासा करता येत नाही, त्याचा नामोल्लेख या सभागृहामध्ये होता कामा नये. हा नियम आहे की नाही? ही प्रथा आहे की नाही? आणि हे पावित्र्य पाळलं गेलंय की नाही? काय करावं आम्ही? आम्ही काय करायला पाहिजे? अध्यक्ष महोदयांना आता गप्प राहायला सांगा, त्यांना गप्प राहायला सांगा अध्यक्ष महोदय. आता राम कदम साहेब बसा, आपण बसा. भास्करराव जाधव साहेब, मी आपल्याला सांगितलं की काही चुकीचं बोललं गेलं असेल तर रेकॉर्ड तपासून रेकॉर्डवरून काढलं जाईल. नाही अध्यक्ष महोदय ऐका जरा, आपण आता दोघांनी बोलूया, त्यांना जरा गप्प राहायला सांगा. अध्यक्ष महोदय बसा कदम साहेब बसा. तुमचं भाषण चालू असताना त्यांना 3दा बसवलं मी. हे काय अध्यक्ष महोदय, तुम्हाला तुमचं भाषण चालू असताना त्यांना मी 3 वेळा खाली बसवलं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, बघतोस तुला आता. अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं माझे सर्व नवीन सहकारी रामदास कदम साहेब आपण बसा ना. तुम्ही बोलत असताना त्यांना 3दा भास्कररावला खाली बसवलं. आपण बसा. मी बसतो काय? तुम्ही मला बसवल्यानंतर मी पुन्हा बसले. तुम्ही 3दा बसले. करा कंटिन्यू. मी पुन्हा उठलो नाही. कंटिन्यू करा. एवढे आरोप करतो मी गप्प होतो. अध्यक्ष महोदय, मला सन्मान्य नवीन सदस्यांना सुद्धा काही या ठिकाणी विनंती वजा सूचना करायची आहे. कधी कधी आपण आपल्या नेत्यांना, कधी आपण इतकी चापलुशी करतो, इतका त्या ठिकाणी हंजी करतो आणि इतकं टोकाला बोलतो. कदाचित आपल्याला असं वाटत असेल की अशा वक्तव्यानं आपले नेते खुश होतील, पण आपण कळत नकळतपणे त्या पक्षाची प्रतिमा खराब करतो. पक्षांतरचा विषय माझ्या नशिबात सुद्धा आला होता, पण अध्यक्ष महोदय, पूर्वीच्या पक्षाबद्दल एक गैरशब्द काढल्याचा सभागृहामध्ये कुणीही सांगा. आहे तिथे जुनी जाणती म्हणजे सुधीर भाऊ गेले, कदाचित माझ्या बरोबरचे सुधीर भाऊ आहेत, त्याच्या अगोदरचे जयंतराव पाटील, भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील आणि अजितदादा, एवढेच आता जुने सदस्य राहिले. त्याच्यानंतर बाकी सगळे आमच्यापेक्षा जुने आहेत, नवीन आहेत. मी आणि सुधीर भाऊ आहेत, बाकी तुम्ही एक आहात. पण तुमच्याबद्दल मला तर वाईट वाटलं मंत्री महोदय. तुम्ही अध्यक्षांना गप्प सांगत होता आणि त्यांना बोलू द्या म्हणून सांगत होतात. हे बरोबर नाही मंत्री महोदय, हे बरोबर नाही. आणि मला तुम्हाला विनंती करायची आहे की कुणीतरी म्हणायला पाहिजे होतं की हे योग्य नाही, पण तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत होतात. तुम्हाला असं वाटत असेल जाधव साहेब, माझ्याकडे पाहून बोला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. हे त्यांना काय सांगितलं? माझ्याकडे पाहून बोला. हे मगाशी त्यांना काय सांगितलं? त्यांनाही थांबवलं ना मी. काय थांबवलं? त्यांनाही थांबवलं. मी टाइम वाचून दाखवलं. बोला, राज्यपालाच्या भाषणावर बोला. बोला. कशाला बोलायचं मग? बोला, तुम्हीच बोला, आम्ही जातो. आणि म्हणून आपल्याला असं वाटत असेल की हे आपण भूषणावं करतोय, असं होत नाही अध्यक्ष महोदय. समाज फार डोळस आहे, समाजाचे डोळे उघडे आहेत. काय करतोय काय करत नाही आपण हे बाहेर समाज त्याचा लेखाजोखा मांडत असतो, याचं भान ठेवा. अरे सत्ता येतात आणि जातात, आल्या आणि गेल्या. कैक सत्ता आल्या आणि कैक सत्ता गेल्या. ही पहिली आणि शेवटची नाहीये, याच्या पुढे सुद्धा ही लोकशाही जिवंत ठेवायची आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने एका नेत्याचं नाव घेणं हे आजपर्यंत या सभागृहामध्ये कधी झालं नाही. आणि चुकून जर कुणी नाव घेतलं तर तात्काळ तालिकात असलेले चेअरपर्सननी त्यांना सांगितलं हे नाव
बंद करा, घ्यायचं नाही. मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या नेत्यावर जे आरोप झाले ते तुम्ही काढू नका. माझ्या नंतरची पिढी आपल्या वाचनालयामध्ये हे वाचायला येईल आणि आपण किती आदर्श इथं निर्माण केलेत ते लोकांना कळतील. असं समजू नका तुम्ही, लोकांना कळतील. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी राज्यपालांच्या भाषणावर बोलण्याकरता मी सुरुवात करतो. पहिली गोष्ट अध्यक्ष महोदय, एक गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे, सन्मान्य सदस्यांच्या लक्षात देखील आली असेल. ज्या वेळेला राज्यपाल महोदयांच्या भाषणाकरता आपण गेलो त्यावेळेला तिथं राष्ट्रगीत झालं आणि राज्यगान झालं. ते राज्यगान अतिशय खणखणीत आवाजात झालं होतं. इथं ज्या वेळेला राष्ट्रगीत आणि राज्यगान सुरू झालं त्यावेळेला मी सांगितलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रगीत किंवा राज्यगीत हे रणगान असलं पाहिजे, रणगान असलं पाहिजे. गान गाताना, ते राष्ट्रगीत गाताना, राज्यगान गाताना अंगातून असे शहारे राहिले पाहिजेत, अंगामध्ये असे एक प्रकारचा रक्त उसळून आलं पाहिजे. आणि आपण आपलं जे, जाऊ द्या हो, कशाला उगाच एवढं ऐकल्यानंतर पण पुन्हा रामकदम रामकदम करता काय? काय ऐकतात ते? त्यांना ऐकवायचं, त्यांना दुसऱ्यांना ऐकवायचं होतं, पण ते काय एवढे कमी बुद्धीचे नाहीयेत. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे वरच्या सभागृहातलं राष्ट्रीय गीत आणि राज्यगान हे एकदम खणखणीत आवाजात झालं, जोशात झालं. पण त्यानंतर माझं चुकत असेल तर मला करेक्ट करा, मी काय आरोप करत नाहीये. परंतु दोन्ही गाणी तुम्ही एकदा एकत्र ऐका, अध्यक्षांना सांगा. मला असं वाटतं की या खालच्या सभागृहातल्या त्या गाण्याच्या रेकॉर्डमध्ये सुधारणा झालेली नाही. जय जय महाराष्ट्र माझा हे जेव्हा गाणं सुरू होतं, भीती ना आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नाभा, गडगडाट झाला पाहिजे. आसमानीच्या म्हणजे आसमानीच्या नव्हे, आसमानीच्या सुलतानीला जवाब देतील जिवा. म्हणजे समोरच्या माणसाच्या हातामध्ये शस्त्र असेल, तलवार असेल, तर त्या तलवारीला सामना करण्याची जीभ माझी, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून ती गाणी जरा क्रॉस चेक करा आणि जर सुधारणा करावीशी वाटली, तुम्हाला वाटलं दोन्ही सारखे आहेत, तर माझा काही आग्रह नाही. पण माझं म्हणणं आहे की दोन्ही गाणी सारखी नाही. अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांचं या ठिकाणी भाषण झालं. हे राज्यपाल महोदयांचं भाषण करत असताना या राज्यपालांच्या भाषणामधला कुठला मुद्दा मी या ठिकाणी चांगला घेऊ हेच मला खरं सांगायला तर सांगता येत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत काय बोलले राज्यपाल महोदय? थोडं एका मुद्द्यावर बोलणार होतो, पण भाषणच राजकीय झालंय आणि म्हणून आता मला सुद्धा राजकीय भाषण करावंच लागणार आहे. काय झालं काल या मंत्रालयामधल्या, या सभागृहामधल्या आणि या मंत्रिमंडळामधल्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. कालपर्यंत 9 डिसेंबर ती कालची तारीख. आपण पण मराठवाड्यातल्या, शेजारच्या जिल्ह्यातल्या, शेजारच्या गावातल्या आहेत. 9 डिसेंबर ते कालच्या तारखेपर्यंत नाना तऱ्हेचे आरोप झाले. अनेकांनी त्या ठिकाणी सांगितलं, मी लांबचे त्या ठिकाणी सांगत नाही, पण या सभागृहामधले सन्मान्य सदस्य सुरेश धस यांनी पहिल्या दिवशी सांगितलं. आणि नागपूरला डिबेटला आम्ही जेव्हा बसलो होतो त्यांनी आम्हाला फोटो दाखवले. ते सातत्यानं सांगत होते की ज्याला मारला त्याला इतक्या निर्दयपणे मारला, इतक्या निर्घुणपणे मारला, आणि तो पाणी मागत होता, त्याला पाण्याच्या ऐवजी त्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी लघवी करण्यात आली. ही शुद्ध मराठी शब्द वापरतोय. हे लघवी बिगवीचे फोटो, त्याला मारतानाचे फोटो, त्याची हालाल करणाऱ्याचे फोटो, ज्याचं वर्णन सुरेश धस सातत्यानं करत होते, ज्याचं वर्णन संदीप क्षीरसागर सातत्यानं करत होते, ज्याचं वर्णन बाकीचे सगळे सातत्यानं करत होते, ते फोटो काल आले, व्हायरल झाले परवांच्या दिवशी. आणि काल धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला. अध्यक्ष महोदय, याचा अर्थ जे सुरेश धस सांगत होते, जे सुरेश धसना फोटो माहिती होते, ते सरकारकडे फोटो नव्हते काय? ते पोलीस खात्याकडे फोटो नव्हते काय? म्हणजे नव्हते तर सुरेश धस सांगत होते की त्याच्या तोंडामध्ये लघवी केली, ती वस्तुस्थिती कशी निघाली. याचा अर्थ या सरकारने संतोष देशमुखची ज्या पद्धतीनं हत्या झाली, त्याचा ज्या पद्धतीनं खून झाला, त्याच्या बायको पांढरं कपाळ घेऊन, त्याची पत्नी, बायको म्हणजे पत्नी पांढरं कपाळ घेऊन प्रत्येकाच्या दारोदार फिरत होती. परंतु सत्ता पिपासू लोकांना सत्ते पुढे कोणाची दयामाया आली नाही. त्या माऊलीचं पांढरं कपाळ दिसलं नाही. ती छोटी त्याची मुलगी सातत्यानं लोकांच्या घरामध्ये जाऊन मला न्याय द्या म्हणून सांगत होती. ते कोणाला कळलं नाही. ते सरकार कुठल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलतं,
कुठल्या कायद्या आणि सुव्यवस्थेबद्दल बोलता तुम्ही? काय झालं तुमचे? काय म्हणतात राज्यमंत्री? पुण्याच्या बसमध्ये एखाद्या महिलेवर बलात्कार झाला, संवेदनाहीन तुम्ही सांगता हे सगळं चुपचापपणे झालं, कुठल्या प्रकारचा विरोध न करताना झालं, कुठल्या प्रकारचा आरडाओरडा नाही करताना झालं. अरे तुमच्या जीवा वळतात कशा? तुमच्या जीवा वळतात कशा? साहेब सत्ता येईल नाही जाईल, पुन्हा एकदा मी सांगतो, सत्तेत तुम्ही पण होतात, काही वर्ष मी सुद्धा होतो, परंतु इतक्या पद्धतीनं अशा पद्धतीनं मंत्री मुजोरपणे बोलण्याचं त्यांचं धाडस कसं होतं? त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव का नाही? अध्यक्ष महोदय, जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे. दुसरे मंत्री त्यांना कोर्टानं आता शिक्षा, आज काय ते मला वाटतं स्टे दिलाय त्यांच्या कोर्टानं, त्यांच्या शिक्षेला. आमचं काही त्याबद्दल म्हणणं नाही, पण या सभागृहातले सदस्य सुनील केदार यांना कोर्टाने निर्णय दिल्याबरोबर 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही त्यांचं सभासत्व काढून टाकलं. 24 तासाच्या आतमध्ये राहुल गांधींचं सभासत्व गेल्याबरोबर त्यांचं सभासत्व काढून टाकलं, त्यांचं राहतं घर तुम्ही काढून टाकलं. कोर्टानं नंतर चपराक दिली, हा भाग वेगळा. अहो न्याय जर करायचा असेल तर एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय असं राज्य करते म्हणून तुम्ही सर्वांना समान न्यायानं वागवता म्हणून या ठिकाणी वाक्य प्रयोग करता. काय त्याला अर्थ आहे अध्यक्ष महोदय? कोण सुरक्षित आहे अध्यक्ष महोदय? कोणी सुरक्षित नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे अध्यक्ष महोदय की या ठिकाणी अशा पद्धतीनं कामकाज चालून सर्वांना समानता न्याय देता येणार नाही. मंत्री महोदय मगाचे सन्मान्य सदस्य इथं मगापासून सारखे सगळे आकडे सांगत होते, नगरपालिकेचे सांगत होते. मला तुमचं दुःख मला माहिती आहे, तुमच्या मनातल्या वेदनात मला माहिती आहे, तुम्हाला काय खुपतंय ते मला माहिती आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी होता, त्यातले 2 महिने सुद्धा त्यांना काम करावं मिळालं नाही. उरलेले सगळेच्या सगळे 22 महिने कोरोनाच्या संकटाचा सामना त्यांना करावा लागला आणि त्यांच्या सरकारला करावा लागला. सगळे नियम, सगळे अध्यादेश, सगळ्या मार्गदर्शक सूचना हे केंद्र सरकारकडून येत होत्या, राज्य सरकारकडून येत नव्हत्या. काय झालं त्या दिवशी? डोनाल्ड ट्रम्प बरोबर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर त्या ठिकाणी झोपाळ्यावर ढोकळा खाईपर्यंत आपण देश लॉकडाऊन का नाही केला? ते गेल्यानंतर लॉकडाऊन आपण देश केला, हे पद्धतशीरपणे आपण विसरायला माझी काही हरकत नाही. पण त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर तक्रार करत असताना आजही या इतिहास आहे की देशाच्या राष्ट्रपतींनी कौतुक केलं, देशाच्या पंतप्रधानांनी कौतुक केलं, सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केलं आणि WHO सारख्या जागतिक संघटनेनं सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कामाचं कौतुक केलं. 11,000 प्रेत मुंबईमध्ये असं सांगितलं गेलं. कदाचित माझे मित्र सन्मान्य सदस्य, मला वाटतं उत्तर प्रदेशातली गंगेतली प्रेत त्यांनी मोजलेली असावी, त्यांनी मध्य प्रदेशच्या रस्त्यावरची प्रेत मोजलेली असावी, त्यांनी गुजरातच्या रस्त्यावरची प्रेत मोजलेली असती. खरं तर हा विषयच आता नव्हता, पण माझ्या मित्राला मी धन्यवाद देतो की त्यांनी मला याचा खुलासा करायची संधी दिली. ती प्रेत त्यांनी तिथली मोजलेली असावी. अध्यक्ष महोदय, आज हे माझं आव्हान आहे की केवळ मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे जर 11,000 लोक मृत पावले असतील तर त्याचा अधिकृत आकडा हा सरकारनं जाहीर करावा. माझं काही म्हणणं नाही, करा जाहीर, काही हरकत नाही. अध्यक्ष महोदय, चुका झाल्या असतील तर त्या ठिकाणी सर्वांनी मिळून त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. कोणावर आरोप करता तुम्ही? अरे आरोप जे करत असता नगर विकास खात्यासंदर्भात तुम्ही आरोप करता, गेली 8 वर्ष ते खातं कोणाकडे आहे? तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या एकनाथराव शिंदेच्याकडे आहे. एकनाथराव पळाले तुमचं भाषण ऐकून. एकनाथरावला कळून चुकलं की त्या ठिकाणी बर बसा, खाली बसा. भास्करराव, आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. अध्यक्ष महोदय, तुम्ही खाली बसा. एकनाथराव भाषण राम कदम, तुम्ही राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला, राज्यपालाच्या भाषणावर बोला आणि तपासून पटलावरचं काढलं जाईल, पटलावरचं काढलं जाईल. अध्यक्ष महोदय,
राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. राम तपासून काढलं जाईल, रेकॉर्ड तपासून काढलं जाईल. सन्माननीय सदस्य राम कदम भाषण करत होते, त्यांचा हे भान राहिलं लक्षात नाही की एकनाथराव शिंदे नगर विकास मंत्री आहेत. हे तुमच्या मंत्रिमंडळात होते, हे तुमच्या मंत्रिमंडळात होते, हे सुद्धा तुमच्या मंत्रिमंडळात होते. माननीय भास्कररावजी, आपण सिनियर सदस्य आहात, समोर पाहून बोला आणि समोर पाहून बोला. आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर या. अध्यक्ष महोदय, आपण जेव्हा एक बोट दुसऱ्या तुमचा टाइम संपत आलेला आहे. राज्यपालाच्या भाषणावर बोला. माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणावर सुरुवात करा. राज्यपालाच्या भाषणावर बोला. अध्यक्ष महोदय, आपण आता याच्यामध्ये असं म्हटलंय, रेकॉर्ड तपासून काढलं जाईल, रेकॉर्ड तपासून काढलं जाईल. बसून घ्या. माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून पटलावरचं काढतील. माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्डवर तपासून पटलावरून काढतील. मी आपल्याला वारंवार सांगतो की विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून पटलावरचं काढतील. रेकॉर्ड तपासून ते काढलं जाईल. बसा. माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून हे काढतील. आपण बसून घ्या. आपण बसून घ्या. बोला. आपण बोला. तुम्ही बोला. अध्यक्ष महोदय, पळाले हा शब्द संसदीय नाही, तरी मी माझा शब्द मागे घेतो. बस मागे घेतो. या पळाले हा शब्द संसदीय नाही, तरी मी मागे घेतो. शब्द त्यांनी शब्द मागे घेतले आहेत. बसा. शब्द मागे घेतले आहेत. बसून घ्या. आता सुरू करा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बरं ठीक आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एक लक्षात घ्या, सन्मान्य सदस्य राम कदम काय चाललं अध्यक्ष महोदय, काय चाललंय? बोला भास्कररावजी. चला, राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरू करा. राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. तुमचा वेळ संपत आलेला आहे. राम कदम हे आरोप करत असताना भाजपची चाल काय ती मला चांगली माहिती आहे. आपल्या बरोबर ठेवायचं आपल्या मित्राला. आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर आलेच नाही अजून. माननीय भास्कररावजी, आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरुवातच केलेली नाहीये. तुमचा टाइम संपत आला. मूळ मुद्दा आहे राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर बोला. हे राम कदमना नाही सांगितलं? आपण सांगितलं, त्यांनाही थांबवलं. बरं ठीक आहे. आपण बोला. अध्यक्ष महोदय, आपला राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी सांगितलंय की अंगणवाडीच्या मुलांच्या समोर आम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम जाहीर करणार आहोत का, तर त्यांच्यावर सुद्धा त्या पद्धतीचे चांगले संस्कार व्हावे अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. अध्यक्ष महोदय, 2 दिवस या सभागृहामध्ये जो काही प्रकार झाला, अबू आझमी इथल्या सदनाचे सदस्य जे काही बोलले,
त्या संदर्भामध्ये संपूर्ण सभागृहानं सरकारला समर्थनच दिलेलं आहे. सरकारनं समर्थन दिलेलं आहे. काल एका बाजूने हा विषय मांडण्याचा प्रयत्न आला. अशा सर्वसाधारणपणे अतिशय सेन्सिटिव्ह विषय जो असतो, जो विषय अशा प्रकारचा सेन्सिटिव्ह असतो, त्याच्या वेळेला सर्वसाधारणपणे प्रथा अशी आहे की दोन्ही बाजूच्या सदस्यांचं मत काय ते ऐकून घ्यावं. काल या बाजूच्या सदस्यांनी विषय मांडला, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायची संधी मिळाली. आम्ही सातत्यानं उभा राहिलो होतो, आम्हाला संधी मिळाली नाही. पण अध्यक्ष महोदय, तुम्ही बघा, रेकॉर्ड काढून बघा. जे काय रामभाऊ आरोप करत होते तिथं माझं रेकॉर्ड काढून बघा. मी इथनं मला मोडक्या तोडक्या म्हणजे भाषेमध्ये इथं गोंधळ सभागृहामध्ये असताना मी स्वतःहून सांगितलंय की अशा पद्धतीनं कोण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करत असेल तर तो कोणी असू दे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, आणखीन कोण राष्ट्रीय पुरुष असतील, त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणाऱ्याला शिक्षा जे काही सरकार देईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू. आज सुद्धा सरकारनं या ठिकाणी प्रस्ताव आणला. भास्करराव, माननीय भास्करराव साहेब इकडे पाहून बोला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलतोय ना मी. तुम्ही राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला, मागे पाहू नका, समोर पाहून बोला. कंटिन्यू करा, तुम्ही कंटिन्यू करा. आज सुद्धा सरकारने हा प्रस्ताव आणला, त्याला आमचा पाठिंबा आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. आम्ही जाहीर केलं आणि तरी सुद्धा आमच्यावर आरोप. पण अध्यक्ष महोदय, त्याच वेळेला नियम 97 अन्वये छत्रपती शिवाजी महाराज प्रशांत कोरटकरने अपमान केला, राहुल सोलापूरकरने अपमान केला. याबद्दल मात्र सरकार काही बोलायला तयार नाही. आमची भूमिका ही आहे की कोण हिंदू आहे, कोण मुसलमान आहे, कोण ईसाई आहे, कोण शीख आहे, कोणी कुठल्याही धर्माचा असू द्या, जो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल त्याला म्हणून सरकारनं शिक्षा करावी. आम्ही सरकारच्या पाठीमागे उभे आहोत. ही आमची अध्यक्ष महोदय भू आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ग्रीनफील्ड सरकारनं शक्तीपीठ रस्ता करण्यासंदर्भामध्ये या ठिकाणी बघा, ऐका, रामदास कदम साहेबांचं भाषण चालू असताना भास्करराव 3 वेळा उठले आणि पॉइंट ऑफ ऑर्डर म्हणले. त्यांना बोलायला संधी दिली नाही. त्यांचं भाषण संपू दे ना. तुमचा काही पॉइंट ऑफ ऑर्डर तुम्हाला बोलू देऊ ना. बोला. भास्कररावजी, आपण बोला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सरकारनं शक्तीपीठ रस्ता तयार करायचा निर्णय घेतलाय नागपूर ते गोवा. अध्यक्ष महोदय, त्यानिमित्ताला समर्थन मी देतोच. पण त्याचबरोबर गेले 14 वर्ष माझा मुंबई गोवा तो रखडलेला आहे. आपसात बोलू नका. बसा. मुंबई गोवा त्याचाही विचार व्हावा. दुसरी गोष्ट, MMRDA मिनिस्टर म्हणून सन्मान्य एकनाथराव शिंदेनी त्यावेळेला ग्रीनफील्ड रस्ता हा कोकणाकरता देतो असं सांगितलं होतं. आणि म्हणून त्या शक्तीपीठ रस्त्याबरोबर त्याला सुद्धा सरकारनं प्राधान्य द्यावं, अशा पद्धतीची अध्यक्ष महोदय मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, सरकारनं वेगवेगळ्या समाजाच्या नावानं 18 महामंडळं काढलेली आहेत. प्रत्येकाला त्या ठिकाणी 50-50 कोटी निधी दिलेला आहे. माझी विनंती आहे की प्रत्येक महामंडळाला किमान त्या ठिकाणी त्यांनी 250 कोटी निधी द्यावा. आता मी फक्त मुद्दे सुचवतो, मी विषय संपवतो. दुसरं, अध्यक्ष महोदय, सरकारनं या ठिकाणी तिथं आयुर्वेदाला प्राधान्य देण्याचा निर्णय पॉइंट नंबर 56 मध्ये केलेला आहे. माझी विनंती अशी, अध्यक्ष महोदय, की कोकणामध्ये मोठ्या प्रमाणे जैवविविधता भरपूर आहे आणि कोकणामध्ये निसर्गतः औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत. आणि म्हणून त्याचं संशोधन सुद्धा करण्याकरता सरकारने जे इतर जिल्हे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये कोकणामध्ये देखील आमचे 4 जिल्हे घ्यावेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे. मुंबई थोडा बाजूला ठेवा किंवा पालघर पण घ्यावा लागेल, कारण आता नवीन पालघर झालाय, त्याचाही विचार करावा. अध्यक्ष महोदय, सरकारनं या ठिकाणी बालेवाडीच्या धर्तीवर नागपूरला सुद्धा एक क्रीडा संकुल उभं करायचा निर्णय केलाय. त्यांना डिस्टर्ब करू नका, बसून घ्या. बसा, खाली बसा. डॉक्टर आमदार साहेब बसा. आणि म्हणून सरकारनं बालेवाडीच्या धर्तीवर एक नागपूरला
खूप मोठं अशा पद्धतीचं क्रीडा संकुल उभं करायचं म्हटलंय. पण अध्यक्ष महोदय, आपल्याला आठवत असेल 2009 साली सरकारने एक निर्णय घेतला. ताडुका क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुल, आणि त्याचा फार मोठा अतिशय वाईट अशा प्रकारचा परिणाम झालेला आहे. अध्यक्ष महोदय, सरकारनं नुकतंच दावोसला जाऊन पॉइंटेड प्रश्न घ्या. 26 मिनिटं झाले. घ्या. आपण त्यांना दिलेली वेळ वाचून दाखवली मी. घ्या. ठीक आहे, एक 2-4 मिनिटात मी आठवतो माझं 5 मिनिटं. आणि म्हणून सरकारनं दावोसला गेलं. सरकारनं सांगितलं त्या ठिकाणी 15 लाख आणि 72,000 कोटी रुपयाची गुंतवणूक. हे राज्यपालांच्या भाषणात आहे. हा, ज्यांनी वाचलं नसेल त्यांना कळणार नाही, ते मी सांगतो. मुद्दा नंबर तो आहे 4. मी वाचलंय. नाही, आपल्याला नाही म्हणा, आपल्याला कसं म्हणा, आपण चेअरपर्सन आहात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की 15,72,000 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली. अध्यक्ष महोदय, त्यांनी सांगितलं 15 लाख लोकांना नोकऱ्या आम्ही देणार आहोत. मी थोडंसं गणित केलं अध्यक्ष महोदय. 15,72,000 कोटी गुंतवणूक, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या किती? 63. मग मी त्याला विचार केला की प्रत्येक कंपनीला खर्च किती येणार, तर 24,952 कोटी. आणि 24,952 कोटीच्या कंपनीमध्ये प्रत्येक कंपनीला 23,809 कामगार लागणार. वा रे वा, सरकार खरोखर जादूगार आहे सरकार, आणि सरकारने जादूगिरी करावी अशी त्यांना मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, 28 जिल्हा आणि 77 गट हे आपण डोंगरी विकासमध्ये घेतले. मला वाटतं आपला पण जिल्हा आता आलाय. हल्ली आमच्या माझा मतदारसंघातला ग्वाघर आलाय. याला बरेच वर्षापासून 1 कोटी रुपये निधी होता. या प्रत्येक गटामागे 250 कोटी आणि अर्ध गटामध्ये 125 कोटी रुपये निधी द्यावा, अशा प्रकारची अध्यक्ष महोदय विनंती करतो. अध्यक्ष